आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. येडूर प्रतिनिधी. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील केरूर येथील सुप्रसिद्ध सुक्षेत्र श्री अरण्य सिद्धेश्वराची यात्रा उत्साहात पार पडली. शेवटच्या दिवशी हजारो भक्तांच्या उपस्थितीत भंडाऱ्याच्या उधळणीत निवाळकी कार्यक्रम संपन्न झाला. गुरुवार दिनांक 26/2/2026 रोजी शेवटच्या दिवशी निवाळकी कार्यक्रम पाहण्यासाठी चिकोडी तालुक्यासह शेजारच्या महाराष्ट्र राज्यातील अनेक भक्तांनी गर्दी केली होती. त्यामुळे सर्वत्र अरण्य सिद्धेश्वर देवाच्या नामाचा जयघोष, भंडाऱ्याचे उधळण यामुळे परिसर पिवळे व भक्तिमय झाले होते. केरूर येथील मागील शनिवार दिनांक 22/2/2026 ते गुरुवार 26/2/2026 अखेर एकूण 6 दिवस चालणाऱ्या यात्रेची सुरुवात विविध त्यानंतर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. रविवार दिनांक 22/2/2026 रोजी दुपारी 12 वाजता पालखीची मिरवणूक गदगीच्या घरातून बनास देण्यात आली. त्यानंतर करी बांधण्याचा कार्यक्रम झाला. सोमवार दिनांक 23/2/2016 रोजी पहाटे भावाभावांची भेटाभेट, कर बांधणे. सोमवार दिनांक 23 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या धावण्याच्या स्पर्धा, घोडा शर्यत, जनरल सायकल शर्यत, हरदेशी, नागेशी, ढोलपदे, एक घोडा एक बैलगाडी शर्यत, घोडागाडी शर्यत, जोड, बैलगाडी शर्यत तसेच मंगळवार दिनांक 24 रोजी पुरुषांची भव्य कबड्डी व ढोल गायन पदे आहेत. दिनांक 25 रोजी जनावरांचे भव्य प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. बुधवार दिनांक 25 रोजी महानैवेद्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. याच दिवशी दुपारी भव्य असा जनावरांचा बाजार व प्रदर्शन भरवण्यात आले. त्यानंतर आज गुरुवार दिनांक 26/2/2026 रोजी सकाळी निवाळकी भागणूक अभिषेकाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रात्री 8 वाजता पालखी बनातून गदगीच्या घरास नेण्यात आली. शेवटच्या दिवशी भंडाऱ्याच्या उधळणीत भाकणूक व निवाळकीचा मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. चिकोडी व अंकली पोलिसांनी यात्रेच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला होता. SB न्यूज विष्णू शिंगाडे, येडूर. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.